आज मी एक दिवस तुला माहिती आहे प्रतीकची माझी भांडणं झाली आणि पायाला अरे माझा होणारा नवरा आहे तो. बनीला पण खूप दिवसातून भेटले. बनी पण खूप चेंज झाली आहे. दोघं सुद्धा खूप चेंज झाले. तू आहे तशीच आणि प्रतीक पण आलेला आहे. नीट आहे नवरी तिचा आता आउटफिट चेंज झालाय. तिने आता मारवाडी लुक केला. किती दिवसांनी आमच्याच इकडे राहून आमचंच दर्शन होत नाही तुम्हाला. मी माझ्या आयुष्यात नाही एखादा यावर ठेवणारे संघर्ष करणारा नवरा, संघर्ष योद्धा आमचा प्रतीक दादा. निकिता प्रतीकला जिजू म्हणलीये. शॉक, मला तर शॉक आला. मी तिला वहिनी म्हणणार काही दिवसांनी. हे गाईज नमस्कार सगळ्यांना. कशा सगळे पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. तर गाईज तुम्हाला मी कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं की माझी तब्येत खूप खराब झाली आहे, बिघडली आहे. तर आज त्याच्यापेक्षा जास्त माझी तब्येत खराब झाली आहे. कारण तुम्हाला मी काय सांगू, मला लूज मोशन चालू झालं ते, आणि ते पण खूप जास्त. सो प्लीज तुम्ही कसं तरी वाटून नका घेऊ, पण आता काय रियालिटी आहे. सो त्याच्यामुळे मला खूप जास्त विकनेस आलाय आणि काही खाऊ पण नाही शकत, काही पिऊ पण नाही शकत, असं झालंय. आणि मी आता पहिलं डॉक्टरकडे जाणार आहे, कारण कालच जायचं होतं मला डॉक्टरकडे. पण मी म्हटलं की नाही एवढं काही नसणार आहे. तर झालं असेल, मी बाहेरचं खूप खाल्लं ना, तर त्याच्यामुळे झालं असेल. पण खूपच जास्त माझं पोट बिघडलंय, खूप म्हणजे खूपच जास्त. माझ्या अंगात बोलायचं पण अवसर नाहीये, इतकं माझा विकनेस आलाय. पोटात माझ्या काहीच नाहीये, पाणी सुद्धा नाही. मी सकाळपासून पाणी सुद्धा नाही पिलीये. तो चला ब्लॉग एंड पर्यंत बघा. आणि आज जाणार आहे आम्ही प्रतिभाच्या लग्नाला. मला सकाळी मी 7 वाजता उठले होते, पण माझ्या अंगात अजिबात अवसर नव्हतं नाही का उठून जेवण वगैरे बनवायचं. तर मी मम्मीला फोन केला. मम्मीला म्हटलं मम्मी आजच्या दिवस तुम्ही जेवण बनवा, माझी काही तब्येत ठीक नाही, तब्येत खूप बिघडली आहे. आणि रात्री मी गोळी खाल्ली होती, तर त्याच्याने मला काहीच फरक नाही पडला. आता मगाशी मी परत एक गोळी खाल्ली, आता पोट रिकामं आहे माझं पूर्ण. तर म्हटलं बघावं गोळी खाऊन काय फरक नाही का पडतोय. तर काही फरक नाही पडलाय त्या गोळीनी. मला असं वाटतं त्यांनी बंद व्हायचे नाही, त्यांनी चालू व्हायचे दिल्या त्या गोळ्या, असं वाटतंय मला. आणि आज मम्मीने मस्त सोयाबीनची भाजी बनवली, तर इतका भारी वास सुटलाय. पण मी खाऊ शकत नाही. बघा मस्त सोयाबीनची भाजी बनवली आहे, खाऊ शकत नाही. बघू एक टेस्ट करून बघते. तो किती 2 दिवस झाले माझ्या तोंडाला चवच नाही. एक खाऊन बघते मी. मस्त झाली आहे. आता एक खाल्ले, मला एकाने पण त्रास होतोय का काय माहिती. काय खाऊ काय कळत नाहीये. बघू आता, पहिले डॉक्टरकडे जावं लागणार आहे. आता माझ्या पोटातली गुडगुड बंद नाही होणार आहे. हॅलो फ्रेंड्स, तर बघितलं असं तुम्ही पायलनी सकाळी किचन मध्ये व्लॉग घेतला, त्यानंतर बाईंनी काही व्लॉग घेतलाच नाही. कारण बाईला काय झालं तर बाईंनी तुम्हाला सांगितलं असेलच. तर त्यांना काही दमच निघाना. आज त्यांना बाथरूम मध्ये राहण्याची खूप इच्छा होत होती, म्हणून ते 5-5 मिनिटाला बाथरूम येतात होते. तर सगळं काही म्हणजे दिवसभर व्लॉग घेतला ना तिने पण, तिचं पण फुल डल झाली ती दिवसभर. सांगितलं ना तो काय झालं तुला, लूज मोशन. तर गाईच डॉक्टरकडे तर काही गेली नाही ती. जा म्हणलं होतं तिला मी, जा लवकर. ती दुसऱ्याच्या भरोश्यावर बसली आणि ती गेलीच नाही. तर आता आम्ही निघालोय लग्नासाठी. कोणाचं लग्न आहे ते तुम्हाला थंबनेलवरनं कळत असणार. तर बघा आता तुम्ही तिथं आपल्याला कोण कोण भेटतंय, त्यातलं तुमचं फेवरेट कोण आहे ते सांगा. तुमची फेवरेट तर आम्हीच असलो पाहिजे, तरी पण तुमची फेवरेट कोण आहे ते सांगा नक्की. आम्हीच असलो पाहिजे तरी पण तुम्ही सांगा, कारण तुम्ही आमचे व्लॉग बघताय आणि आमच्या व्लॉग मार्फत तुम्ही प्रतिभाचं लग्न पण बघताल लगेच. आज लग्न की दुसऱ्या दिवशी लगेच आपण पोस्ट करणार. तर स्टे ट्यून. तिथं जास्त बोलायला जमेल नाही जमेल काय सांगता येत नाही. काय साऊंड असेल, कॉपीराईटचा विषय असेल, त्यामुळे आपण काय सांगू शकत नाही. पण जेवढं फुटेज आपल्याला बॅकग्राऊंडला म्युझिक लावून टाकता येईल तेवढं फुटेज आपण टाकू, आणि जेवढे लोक भेटतील तेवढे आपण व्लॉगमध्ये पायल दाखवायचा प्रयत्न करू. कारण मी कम्फर्टेबल नसतो तिथं त्या माहोलमध्ये. मी आपलं शांत थांबलेला असतो, मी एवढा इन्व्हॉल्व नाही होत. पायलचे ते फ्रेंड्स आहेत सगळे, जेवढे कोण इन्फ्लुएन्सर आहेत मोठे आहेत ते इन्फ्लुएन्स आहेत, ते पायलचे वगैरे, ते पायलचं बोलणं वगैरे ते मी फक्त कसं आहेस, बरं आहेस का, छान तेवढंच बोलतो. बाकी मजा मस्ती सगळं पायलचं होतं. तर पायलच ते सगळं व्लॉग तिथे हँडल करेल. बाकी सगळे फुटेज असतील ते मी घ्यायचं काम करेल. तुम्ही व्लॉग एन्जॉय करा. बाय बाय. आम्ही आलोय आता त्रिशाच्या छोट्या भावाकडे.
हाय. त्रिशाचा भाऊ नाही तो, आपला दादा आहे तो. त्रिशाचा कोण? घेऊन जाऊ. काय वाईट टाकली होती बाळाला? तिचं लाडणं कमी झालंय ना तो बाळाला बसला. आई म्हणतोय तुझं लाड कमी झालंय ना बाळाला. तू तोंडात पैसे का घातले? काढ लवकर. इडी इजी ना सकाळ सकाळ बाहेर. बाबू निर्धर्मान हिलो. हे हिलो कसं बघतोय. मांदर मांदर मांदर. हो कसा बघतोय इकडच. मोठा दणकट आवाज येतो त्यामध्ये ऐकू. दणकट. जिथं मोबाईल तिथं तो बघतो. हा जिकडं मोबाईल तिकडं बघतोय. काय नाव तुझं? नाव सांगितलं तुझं नाव काय? काय नाव ठेवलंय? सम्यक. काय सम्यक. सम्यक सम्यक काका सम्यक. विसरला नाव. नाव विसरलो. त्याला नाव बोलता येत नाही मला. उचकी लागायला लागली त्याला. कसं बघतो जिथं मोबाईल. सम्यक. आम्ही आलो होतो आकाश दादाची गाडी घ्यायला, कारण आमची गाडी येईल केलता फोन. जायचं जरा आम्हाला लांब लग्नाला. आमच्या गाडीवर नाही जाऊ शकत आम्ही. तर आम्ही दादाचा बाळ येतो. त्याचा छोटा भाऊ आहे. तिसरा छोटा भाऊ. बघितला असं तुम्ही आमचा तो कार्यक्रम बाळाच्या ग्रुप प्रवेशचा. ते आता एवढं मोठं झालंय. हा स्टाईल हिरोची घालून टोपलाय मस्तपैकी. सम्यक. तो म्हणे निघून अरे सम्यक. माझ्यासमोर कोण हाडळाली केस बिस मोकळे सोडून. कसा बघतोय सम्यक. तू केली आणि तर गाईज त्यांना सांग बाळाचं नाव तुम्हाला आवडलं का? बाळाचं नाव आवडलं का विचार. ही इडी झाली. त्रिशा इडी इडी. हिला तो तीच म्हणणार आहे इडी दिदी. तर तुम्हाला आवडलं का नाव सांगा नक्की. हसते बघा सर. हसा हसा. सम्यक काय कोण आहे मी? काकू कोण आहे? युट्यूब वाले काकू. युट्यूब वाली काकू. त्याने ना सू केली म्हणून त्याला इरिटेट होते आता. ओ सम्यक. आणि किती टाईट घातली बघतोय त्याला नुसतं लोणी. मोबाईल करत बघतोय. होय हो ताई. सम्यकची इडी त्रिशा. सम्यकनी सम्यकनी केली शुशू. आता त्याची केली पॅन्ट तू चेंज. तरी हुशार हो. हे दिदी सारखं नको बनवू. काय रे दीदी हुशार नाही का? नाही हुशार दिदी. असं नको म्हणून. पागल आहे पागल. हा सम्यकची बहीण कोण आहे? टकली. तू टकली आली की मग. ऐक ना मी याला उचलते हे सगळं घडी करून नीट त्याच्या खाली टाक. वाटीत टकली. सम्यकची बहीण टकली. 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 म्हणजे तू टकली. सोनू काका टकला. आता ते पप्पाला सांगणार. आता पप्पाला सांगणार टाकला म्हणले पप्पाला सांगणार. ऐक ना मी बघ काय म्हणते तुझी बहीण मला. ओरडू नको. ओरडल्यावर ओरडन मग. ऐक मग तो ना माझा आवाज किती देऊ एकदाच. मग काय माझ्याकडे येणारच मी नाही. काय म्हणते ऐक तर मी ह्याला उचलते. तू हे खालचं आहे ना ते प्लास्टिकचं ते एकदम घडी करून त्याच्या खाली टाक. काय प्रॅक्टिस करायला आलो का आपण इथं. हो हा गाईज आम्ही फायनली 2 तासाच्या प्रवासानंतर आणि पोहोचलोय. आणि सगळे घरी जायच्या टायमाला आम्ही पोहोचलो इकडे. मला खूप जास्त हसायला येतंय. हसायला येतंय मला खूप. इकडे तर बघू आता कोण भेटतंय आम्हाला. प्रतिमा दिसली आहे. प्रतीकला बघूया त्याला शोधतो आता. चक्क दर्शन झालं ते. किती दिवसांनी. आमच्याच इकडे राहून आमचंच दर्शन होत नाही तुम्हाला. नाही तर काय. आम्ही हाय ही बघा या दोघी नुसत्या फिरत असतात इकडे तिकडे. काय इकडे आहे ना. निकिता प्रतीकला जिजू म्हणलीये. शॉक. मला तर शॉक आला. मी तिला वहिनी म्हणणार काही दिवसांनी. हा तिचं लग्न झाल्यावर लवकरच निकिताचं लग्न होणार आहे आता. आम्ही तर म्हणणार बहीणजी. झाली मला झालं. झाली. मी वहिनी झाले काकी झाले सगळे झाले. एक आंटी म्हणलं मला लहान मुलगा आंटी म्हणलं होतं. काल तायाला बोललं मी.
हा बघा तू का शायनिंग मारायला लागला आज? सिंगल आहे ना म्हणून कायम वाजनात असतो. अरे नको चावू राहून दे. मला वाटलंच होतं आयटम फिरून फिरून दमलायस. ऐक ना तालुक्यात एक काय म्हणलीस? सोबत जरी नाव असलं ना हा ते करू महत्वाचं. लय लय एक नंबरचा नालाय के बिचारा. ऐक ना कुणी जरी बोललं ना हा आणि तेच बघत होते मी नोटीस केलं आता गळ्यामध्ये. तू हे बघ अक्षता कुठं पडल्यात. इकडे लवकर इकडे. अक्षता बघ ना कुठं बस. अरे मी ते हे काय अरे इथलं केस छातीच्या पकडलं होतं. त्याच्या छातीच्या केसांमध्ये त्यांनी ते कापड पकडलं होतं ब्लॉग मध्ये काय बोलशील. इथं बोलत मी माझ्या आयुष्यात नाही एखाद्या यावर ठेवणारे संघर्ष करणारा नवरा संघर्ष योद्धा आमचा प्रत्येक दादा. कारण हे ना कुणाचंच काम नाही. उघडलं ना म्हणजे त्याला काही लिमिटच नाही. कुठे काय बोललं ना काही काय त्याला अंतच नाहीये. म्हणजे जसं आहे ना समुद्राच्या पाण्याला अंत नाही ना लागत तसं हिचं तोंडाचं आहे. म्हणजे हिचं नाही माझं प्रतीकला आवडतीला पाहिजे मला ठेवतो. त्याचं लग्न झाल्यावर खरंच बोलतोय भाऊ खरंच बोलायला आली किती ऐकतच नाही. मी कुणाच्या बाबाला नाही ऐकत. नीट आहे नवरी नाही. तिचा आता आउटफिट चेंज झालाय. तिने आता मारवाडी लुक केला. मी तुम्हाला तुला सांगितलं असं ट्रॅफिक बद्दल. इकडे जिजू इकडे. आता जिजू म्हणावं लागेल ना. हो फोटो. सो हाय करा जिजू. आता जिजू पहिलं काय म्हणायचंय कन्फर्म झाला. आता कन्फर्म झालं. आता लायसन्स भेटलंय. सो आता जिजू म्हणावं लागेल. हे मारवाडी लोक ना लेट आलो ना. मारवाडी लुक आहे का नाही माहित नाही पण कम्फर्टेबल आहे. सो हा मारवाडी आहे. मला आज समजलं. मराठी चांगली बोलतो. त्याच्यामुळे मी कन्फ्युज झाले होते. म्हणजे मला 4-5 वर्षांनी वेड्यात निघले. गर्व आहे मला दोन्ही गोष्टी. आय लव्ह महाराष्ट्र आणि राजस्थान. तुला पण नव्हतं माहिती ना. थँक्यू जी. राजी हे आमचे राजी ना. Yes. आपण तर भाऊ म्हणू ना. हे यांचे दाजी. आता भाऊ झालं. आणि तुझं काय मध्ये रे. सगळं त्यांनी सांभाळले. अरे माझं सगळं काय म्हणतात मावळ्या काय मंडवळ्यापासून सगळं त्यांनी सांभाळलं. प्रॅक्टिस करतोय. म्हणजे तू त्याच्या लग्नात केलं पाहिजे ना म्हणून. अपेक्षा त्यांच्याकडनंच ठेवणार. जे आपले लोक आहेत त्यांच्याकडनंच अपेक्षा काय ठेवतात. बोलला? रीलवाल्या लोकांच्या नादी नाही लागत. आम्ही जे रिअल मध्ये अरे असतात ना त्यांच्या नादी किती लागतो. आयटम पटवले तू रील वाल्या. नको लय शायनिंग मार. हो सगळ्या कॅमेरामध्ये नाही चालणार. बरोबर आहे. टॉमना मारतोय तू. लग्न लागलं काय. लग्न लागायचं बाकी असून माहिती मी सांगितलंय सकाळी माझ्या पब्लिकला. आणि इथे बघा लग्न लागायच्या आधी ह्याच्यासाठीच ती येते सगळीकडं. हा इथे बघा मी बिचारी ताट वगैरे काय नाही घेतलं. माझ्या तर फक्त फ्रेम आहे. नवऱ्याला घ्यायला लावले ते दाखव ना तिकडं. नवरा काहीतरी म्हणतोय. अरे काय इथं बघ पुरी वगैरे नाही करणार. हा एक खाईल मी. काय जेवायला मेनू आहे बघा. रबडी आहे भाजी आहे पुरी आहे. खूप मेनू आहे. हे बघा मस्तपैकी दाबून. बघा हिने तर केस वगैरे बांधलेत खाण्यासाठी. बाई गणेश तर फुल डायटिंग वर आहे. ओनली सॅलड. बघा पुरी बिरी काय दिसत नाही त्याच्या प्लेट मध्ये. काहीच नाही. तो जिमला जातो ना त्याच्यामुळे पूर्ण डायटिंग करते. हा गणेश नो कमेंट्स नो कॉम्प्लिमेंट नथिंग. आमचं गिफ्ट इथं आहे आणि आम्ही ते खायला बसलो. आले किती हुशार आहे ना आपण. गिफ्ट वगैरे दिलं नाही. पहिलं खायचंय. पहिलं जेवण नंतर गिफ्ट वगैरे. पहिले पोट पूजा लय लांब आलोय. तुम्हाला सांगतो नंतर. सगळी स्टोरी नंतर सांगायची. अरे आपल्या पण अकाउंट चालते रिलेशनला. अरे भाऊ बाय जातो आता मी तुला सत्कार केलं. बाई झाली आता. घेऊन जाऊ. चला बाबा चला. ऐक ना गणेश. हे बाय सगळ्यांना बाय. प्रतिमा निकिता बाय निकिता. अरे बाय, बाय. मला काहीतरी बोलायचंय. निकिता
ठरलेलं मोडू आम्ही चला बाय. तो मी विशालला आज खूप दिवसातून भेटतीये. पूर्ण त्याचा लुक चेंज झाला दिवसानंतर नाही, खूप खूप वर्षानंतर. वर्षानंतर. येस, मला असं वाटतं 2-3 वर्ष झाले. 2021 मध्ये सारखी यायची. आम्ही गाण्यांचे लॉन्च ठेवायचो त्यावेळेस. त्यावेळेस पण, माझ्या एका फोनवरती पायल बी यायची, प्रतीक पण यायचं. येस, आणि आज मी आणि याला एक दिवस तुला माहिती आहे प्रतीकची माझी भांडणं झाली आणि पायल आणि अरे माझा होणारा नवरा आहे तो. नंतर मला सांगितल्याने मग मी त्याबरोबर दाजी आणि बनीला पण खूप दिवसातून भेटले. बनी पण खूप चेंज झाली आहे. दोघं सुद्धा खूप चेंज झाले. तू आहे तशीच आहेस पण आणि प्रतीक पण आलेला आहे. येस प्रत्येकच मला म्हटलं की तू भेटलीस का नाही त्यांना. अरे विषय भेटायची राहिली म्हणून तू. हा, आणि तू वरती आम्हाला जेवताना दिसला. हो खूप. तुम्ही आम्हाला जेवताना दिसला होता, पण म्हटलं आता जेवतो तर नको डिस्टर्ब करायला आला. मी मग बरोबर जेवण. खाली गेल्यावर भेटू आता. चांगलं नाही वाटत, थांबला इथून निघून जायला. मला भेटून जा पहिला. थँक्यू. खूप गोड माणसं आहेत बघा पायल आणि तुम्ही जास्त गोड झाले ते. पण तुम्ही दोघं सेम दिसायला लागलेत आता. काय विषय. आम्हाला स्वीट डिश मध्ये वापरू शकता ऐक ना, पण खरं सेम दिसायला लागले ते. हा ना? ही खूप चेंज झाली पण मी. ऍक्च्युली तुम्ही ते हे ऐकलंय ना, मी एक युट्यूबला व्हिडिओ पाहिले होते की खूप नाही का कपल्स खूप वर्ष सोबत राहिले आणि सेम दिसतात. दिसायला चालू होतं. प्रतीक विशाल म्हणतोय की तू व्हिडिओ का नाही करत कॉमेडी. सांग. तर लग्न त्यांनी मला झाल्यावर बोलले की प्रतीकने खूप जबाबदारी दिल्या मला. त्यांनी घरातली सून नाही एकूण ते प्रतीकने नाही दिलंय. लग्न झाल्यावर मुलीला ज्या जबाबदाऱ्या येतात त्या दिल्या. हा. भांडणं लावतो का हे नाही, तो नाही भांडणार पण माझ्यासोबत. त्याला माहिती आहे. प्रत्येक विशाल सारखे नसतात. दिस इज ट्रू आणि प्रत्येक पायल ही पण बनी सारखी नसते. म्हणजे ऐक, तुमच्या जवळ म्हणजे याचा अर्थ तू खूप भांडतो ती अशी. नाही. हो. माझ्यासारखा आहे ना जीव बनी? लावणारा व्यक्ती ह्या जगाच्या पाठीवर कुठंच सगळीकडे शोधून आहे. सापडणार आय नो मी छाती ठोकून ठोकून सांगतो. सांगतो. चला निघतो आम्ही. चला चलो बाय. चल पायल. पहिल्यांदा जिजूंसोबत माझ्यासोबत खूप वेळा भेट झाली आमची आधी पण. आणि तू खूप सुंदर दिसते. थँक्यू तू माझ्यापेक्षा जास्त स्पेशली साडीमध्ये खूपच भारी दिसते. सो ह्यांचा एंड लुक बघून घ्या आता जाताना. इकडे बघा दोघे पण मस्त दिसतात. दोघे पण नजर काढा. आणि आज नजर काढा, कळला. तर आम्हाला तब्बल 12 वाजले घरी यायला. निघता तिथं विशाल भेटला. नंतर परत नवरा नवरी भेटलो ना. आम्ही डायरेक्ट बाहेर आलो. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. जास्त काय म्हणून ती निघत्यानंतर बोलता नाही आलं. गाडीवर बसलो. जे नॉनस्टॉप घरी आलो तर 12 वाजले. दम लागला. खाली गेलो तर पाणी आणायला. तर कसं वाटलं तुम्हाला. हा, तुम्हाला मी म्हणत सांगतो काय झालं ते. विषय काय आला की इथं मी घरी काल वरच्यावर बघितलं लोकेशन. मला 1 तासावर दाखवलं आणि मला असं वाटलं असं जवळ वारची ब्रिजवरती. म्हणून म्हणलं चला निघू. जाऊ लागलं. फिक्स केलं जायचं. आवरलं बिवरलं आज. आणि आकाशदादाकडे गेलो. तिथं पण काय आला, मी आवडलं 6:15च्या आसपास 6:30 वाजता तिथपर्यंत गेलो. आणि आकाशदादाची गाडी नेऊ म्हणलं, कारण माझी गाडी एवढ्या तिथपर्यंत येणं पॉसिबल नाही वाटत मला गाडी न्यायला. कारण गाडी काय नाही तर कुठं ना करते. तर मग तिथे गेलो. तिथं पण आकाशदादा फार उशिरा आला. 6:15 वाजले त्याला यायला. मग तिथून आम्ही घेतली गाडी. मॅप टाकला आणि बसला शॉक. लग्न निघाला चाकणला. मला वाटतं इथं असं जवळ पडतं 1 तासाच्या रस्त्यावर. तर लग्न चाकणला निघालं. मग काय करायचं. आम्ही रस्त्यात तिथे जाऊच तर आमचा परजीव आणून गेला. 2 तासचा रोड दाखवला आम्हाला. 40 किलोमीटर लांब गेलो आम्ही. एवढं लांब वैतागलेले. आम्हाला जीव जाऊताना असं वाटतं की उगच आलो. आणि आम्ही ठरवलं पण होतं 9 वाजता. मॅपला दाखवतं 9 वाजता मी पोहोचणार. मला 9 वाजता जाऊ, नवऱ्याला भेटू, जेवण करू, की लगेच कल्टी मारू. थांबायचंच नाही. घरी यायला परत उशीर होईल. पण प्रॉब्लेम असा आला की तिथे गेलो आणि खूप वर्षानंतर एवढे सगळे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले आतापर्यंत ज्यांनी बोललं एवढे अजून भरपूर जण होते. सगळ्यांनाच नाही समोर कॅमेरा आपण चालू केला की चांगला वाटत नाही की मग लोकांना ते गैरसमज होतं त्या फील्डमध्ये आपल्या. तर जेवढे जमलं तेवढ्यांना घेतलं ब्लॉगमध्ये. सगळे बोलले ब्लॉगमध्ये. खूप जणांना खूप दिवसानंतर भेटलो. त्यामुळे आम्हाला निघूशी पण वाटलं नाही लगेच. मग 1 तासभर थांबलो आम्ही इथं. 10 वाजता निघलो. बरोबर आता आम्ही 12ला घरी पोहोचलेलो आहे. आणि जर आज म्हणलं जायचं एक कारण होती की जर तुम्हाला पण डेली रुटीनमधून काहीतरी वेगळं बघायला भेटेल, वेगळे लोक बघायला भेटतील, हा पण एक कारण होतं बघायचं. आणि लग्न पण अटेंड करायचं होतं.
बस बाकी काही नाही. आजचा व्लॉग तुम्हाला खरंच खूप चांगला वाटला असेल तर नक्की कमेंट करा आणि उद्याचा व्लॉग पण नक्की बघा. उद्या पण आम्ही जाणार आहे परत लग्नाला बाहेर. 3 दिवस आमच्या घरात कंटिन्यू आम्हाला प्रोग्राम आहेत. उद्या पण हा एक रिसेप्शन, तिकडे पण जावं लागणार आहे. तिकडं तुम्ही बघताच. बाय बाय. आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा आणि कमेंट करा. आज काहीतरी वेगळं होतं आणि खूप लोक तुम्हाला क्रिएटर लोक बघायला भेटली. धन्यवाद.